नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही लोक? मला माहिती आहे तुम्ही लोक खूप जास्त चांगले असाल. तर हा जो व्हिडिओ आहे 2025 30 नोव्हेंबरचा आहे. तर माहिती खूप जास्त उशीर झालाय. तर या ठिकाणी मी गेलो होतो पुण्यामध्ये जे क्लायंट होते त्यांनी आपले व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर आपल्याला मुंबई टू पुणे, पुणे टू मुंबई जेवढा खर्च म्हणला त्यांनी करून दिला. आता या ठिकाणी आपली गाडी आली होती आणि आपल्याला जायचं होतं पुण्याला त्यांच्या घरी. त्यांच्या घराची चेकिंग करायची होती, कारण की त्यांचं पण बिल खूप जास्त येत होतं. पुणे स्टेशनला उतरून मी माझ्या अर्ध्या बायकोला फोन करतो आणि मला तिला घ्यायला बोलवतो. दुसऱ्या दिवशी क्लायंटनी माझ्यासाठी कॅब बुक केली आणि त्यांच्या लोकेशनवरती बोलवून घेतलं. या ठिकाणी सगळ्यात पहिले त्यांचा जो डाऊट होता त्यांनी मला तो शेअर केला, की यांना असं वाटत होतं की जी केबलची लाईन आहे की ती डायरेक्ट त्यांच्या घरातून आलेली आहे असं त्यांना वाटत होतं. तर सगळ्यात पहिले मी इथं मीटरकडे येतो आणि मीटरकडे चेक करतो की नेमकं काय इश्यू आहे. तर सगळ्यात पहिले त्यात घरटं होतं. ते घरटं काढलं पण त्याच्यात काहीच नव्हतं गाईस. मी पहिलेच सांगतो. आता इथं बघतो की नेमकं काय आहे काय नाही. त्यानंतर इथं कस्टमरलाही समजवतो की हे असं आहे, ते तसं आहे, घरात ही लाईन गेली आहे. आता इकडे पुढे बघा. अगर इस चीज में कोई एक्स्ट्रा वायर रहता, मतलब यहाँ से निकलता है अपने लिए करंट घर के अंदर जाने को, अगर इस चीज में एक्स्ट्रा कोई वायर रहता या वाईफाई का कुछ रहता तो आपका इलेक्ट्रिसिटी का बिल बढ़ेगा। लेकिन यहाँ पर कुछ नहीं है। अगर वो यहाँ पर डालता तो कोई टेंशन नहीं, क्योंकि ये डायरेक्ट सप्लाई आ रहा है ऊपर से, तो उसमें कोई टेंशन ही नहीं है। समझ रहे हो? तो यहाँ पर कुछ होता है, यहाँ पर कोई वायर डालता है तो आपका बिल आएगा, नहीं तो नहीं आएगा। क्लायंटला सगळं एक्सप्लेन करून आपण इथं पुढची प्रोसेस चालू करतो. सगळ्यात पहिले मीटरचा आपण व्होल्टेज चेक करतो, जो आउटपुट आणि इनपुट व्होल्टेज तो चेक करतो. तर या ठिकाणी 270चा व्होल्टेज आपल्याला भेटतो, म्हणजे की व्होल्टेजमध्ये इथं काहीच प्रॉब्लेम नाही. कधी कधी असं होतं की व्होल्टेज जर कमी राहिला तर या ठिकाणी भरपूर इक्विपमेंट्स असे असतात की त्यांना 230 व्होल्टेजच पाहिजे असतो आणि जर त्यांना ते व्होल्टेज नाही भेटले तर त्याच्यामुळे ते हीट होतात आणि जास्त एम्पियर कन्झ्युम करतात. या ठिकाणी आता सगळे बोर्ड वगैरे मी चेक करून घेतो, सगळे पॉईंट चेक करतो, कारण की मला इथं कोणत्याही गोष्टीची रिस्क नव्हती घ्यायची. एक एक पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण की मी मुंबईपासून पुण्यात आलो होतो. तर मला परत येणं पॉसिबल नव्हतं, म्हणून मी एक एक गोष्ट इथं लक्षपूर्वक चेक करत होतो. अर्धा दिवस झाल्यानंतर इथं आम्हाला काहीच भेटत नाही. इकडं यांचं जे बिल होतं खूप जास्त म्हणजे जेन्युइन होतं. आता इथं आम्हाला काही प्रॉब्लेम भेटली नाही, तर सरांना सांगितलं की सर आपलं इथं काहीच इश्यू नाही आहे, सगळं ओके, जे बिल येते तुम्हाला ते पूर्णपणे जेन्युइन आहे. तर इथं गीझर वगैरे पण बघून घेतल्यानंतर, फ्रीज वगैरे पण बघून घेतलं, तर मला काहीच असा डाऊट वाटला नाही की कुठं इलेक्ट्रिसिटीचा जो लिकेज आहे तो होत आहे. तर कस्टमर थोडेसे अनसॅटिस्फाय होते, कारण की त्यांना असं वाटत होतं की कुठं ना कुठं काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण ॲट दी एंड त्यांना सगळं एक्सप्लेन करून आपण आपल्या घरी गेलो.